अवधी आहे का ग तुमच्याकडं? आता असा प्रश्न विचारल्यानंतर का हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. पण त्याआधी मी बयानो हा शब्द वापरला हा तुम्हाला खटकला का ग? जरा ठेवणीतला वाटतो ना हा शब्द. बघा ना, आपण ज्यावेळेस कपाटातून ट्रंकेतून आपल्या ठेवणीतल्या वस्तू किंवा आपण साड्या काढल्या तर त्या वस्तू पाहिल्यानंतर आपल्या त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो ना, तसाच काही हा शब्द. बर, त्याआधी मी कोण, तर मी कोण हे एवढं महत्वाचं नाही. तुम्ही जशा माझ्या सख्या आहात तशीच मीही तुमची सखी. आणि आज ना मी तुमच्याबरोबर खूप खूप गप्पा मारणार आहे. पण या गप्पा कोणाबद्दल मारणार आहे माहितीये का? माझी एक सखी, तिच्याबद्दल. कोण? हो, सांगते. अगं, पंडिता हे नाव तुम्ही ऐकलं असेल. ऐकलं नाही असं कसं होईल? कारण ती आपल्या सर्व भारतीय महिलांचा अभिमान आहे. हो, तीच पंडिता रमाबाई. हिच्याबद्दल मी आता तुमच्या बरोबर गप्पा मारणार आहे. आता परत एक तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आता शिरला असेल की हिची आणि माझी कशी मैत्री झाली? अगं, मी तिचं साहित्य वाचत होते, ऐकत होते आणि याचा परिणाम असा झाला की आमच्या दोघीमध्ये मैत्री निर्माण झाली. इतकी घट्ट की मग आम्ही दोघी एकमेकीच्या सख्या झालो. आणि आज म्हटलं चला तिच्याबद्दलच तुमच्या संगत गप्पा मारूया. ही पंडिता रमाबाई ना विदुषी होती, संस्कृतची गाडी अभ्यासक होती, म्हणून तर तिला पंडिता, सरस्वती, कैसरीये हिंद यासारख्या उपाध्या मिळाल्या. आता पंडित हा शब्द आपण पुरुषांच्या बाबतीतच जास्त ऐकलेला आहे. म्हणजे ही उपाधी पुरुषांनाच दिलेली आहे. जसं पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित भीमसेन जोशी, पंडित मदन मोहन मालवीय किंवा पंडित दीनानाथ मंगेशकर. स्त्रियांच्या बाबतीत हा शब्द आपण क्वचित म्हणण्यापेक्षा ही रमाबाई एकमेव भारतीय महिला आहे की जिला पंडिती ही उपाधी मिळालेली आहे. आणि ती तिच्या संस्कृतच्या गाढ अभ्यासामुळं, म्हणजे तिच्या त्या कुशाग्र बुद्धीमुळं, संस्कृतच्या अभ्यासामुळं तिला मिळालेली ही पदवी आहे. आपल्या रमाच्या जीवनामध्ये ना दुःख आणि दुःखच होतं. परंतु या दुःखाला रमाबाई कवटाळून नाही बसलेली. उलट तिनं नव्या उमेदीने पुढचे पाऊल टाकले. 23 एप्रिल 1858 कर्नाटक राज्यामध्ये गंगामूळ या गावी ज्यांच्या पोटी तिने जन्म घेतला ते अनंतशास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई डोंगरे यांची ही मुलगी. आपल्या रमाचे वडील सुधारणावादी विचारांचे होते आणि म्हणून तर त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये आपली पत्नी, आपली मुलं यांना शिक्षण दिलं, संस्कृतचं ज्ञान दिलं. आणि हे त्यावेळी समाजाला मान्य नव्हतं. समाजाने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यात रमा 9 वर्षाची झाली तरीही तिचा त्यांनी विवाह केला नाही. आणखीन भर पडली आणि त्यामुळं समाजाने त्यांना इतका त्रास दिला की अक्षरशः त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. आणि त्यावेळीस अनंतशास्त्री डोंगरे यांनी कर्नाटक सोडून भारत भ्रमण करायचं ठरवलं आणि ते भारत भ्रमणासाठी आपल्या कुटुंबासह निघाले. भारत भ्रमण करत असताना ते ज्यावेळीस मद्रास प्रांतात आले त्यावेळीस मद्रास प्रांतात भीषण दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळाची झळ रमाच्या कुटुंबालाही बसली. कित्येक दिवस त्यांना पोटभर खायला मिळालं नाही, उपासमार घडायला लागली. आणि या दुष्काळामुळे रमाला आपले आई, वडील आणि मोठी बहीण यांना गमवावं लागलं. त्यावेळीस रमाच्या मनावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही. पण त्यावेळीस रमाने एक निर्धार केला की आपण मरायचं नाही, आपण जगायचं. आणि त्यामुळे ती आपल्या मोठ्या भावाला घेऊन कलकत्त्याला गेली. रमा 12 वर्षाची होती ना
त्यावेळीस तिचे संस्कृतमधले जवळजवळ 20,000 श्लोक पाठ होते. एवढंच नव्हे तर आता तिला 7 भाषा अवगत होत्या. तिचा जन्म कर्नाटकमध्ये झाल्यामुळे तिला कन्नड भाषा येतच होती. आणि वडिलांबरोबर भारत भ्रमण करत असताना मराठी, गुजराती, हिंदी, हिब्रू आणि बंगाली आणि तिला इंग्रजीचंही ज्ञान होतं बरं का. तर ती आपल्या मोठा भाऊ श्रीनिवास डोंगरे आणि ती आता कलकत्त्याला आले. कलकत्त्यामध्ये जवळजवळ 3 वर्ष ती राहिली. यावेळीस ज्या ज्या ठिकाणी ती जात होती त्या त्या ठिकाणी तिने भाषणं केली, व्याख्यानं दिली आणि हे सर्व संस्कृत भाषेमधून. आणि त्यावेळीस तिची महती संपूर्ण बंगाल प्रांतामध्ये पसरली. एकदा कलकत्ता विद्यापीठामध्ये तिने एक व्याख्यान दिले आणि त्यावेळीस कलकत्त्यामधील विद्वानांना तिच्या संस्कृत भाषेच्या अभ्यासाबद्दल किंवा ज्ञानाबद्दल प्रचिती आली. ती संस्कृतची गाढी अभ्यासक आहे, विद्वान आहे, विदुषी आहे आणि त्यामुळे त्या बंगालमधील विद्वानांनी तिला पंडिता सरस्वती या पदव्या दिल्या. एवढेच नाही तर बंगाल प्रांतातील सुधारणावादी महिलांनी आपल्या या रमाला एक पदवी दिली बरं का. आणि ती पदवी कोणती? भारतीय स्त्रियांचे भूषण. पण नियतीला तिच्याबद्दल काहीतरी वेगळंच करून घ्यायचं होतं, घडवायचं होतं. रमाबाई संस्कृतची गाढी अभ्यासक, विदुषी, विद्वान, आता तर पंडित आणि दिसायला पण ती सुंदर होती बरं का. आणि त्यामुळे त्यावेळीस तिच्या प्रेमामध्ये अनेक तरुण पडले. त्या तरुणांना रमाबाई सारखी विद्वान स्त्री, महिला आपली पत्नी असावी असं वाटत होतं. आणि त्यावेळीस IAS अधिकारी, त्याचबरोबर वकील, डॉक्टर यासारख्या मोठ्या मोठ्या म्हणजे तरुणांनी तिला मागणी घातली. परंतु आपल्या रमाने या सर्वांना नकार दिला आणि आपला मोठा भाऊ श्रीनिवास डोंगरे यांचे जे मित्र आहेत बापू बिपिन बिहारी मेधावी दास, जे व्यवसायाने वकील होते, यांच्याशी तिने विवाह केला. ते व्यवसायाने वकील होते पण ते खालच्या जातीतील होते आणि रमाबाई ब्राह्मण, त्यामुळे समाजाला हे मान्यच झालं नाही. समाजाच्या विरोधाचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तिचा हा प्रेमविवाह बरं का. आणि तिने हा विवाह कोर्ट मॅरेज म्हणजे रजिस्टर पद्धतीने केलेला आहे. त्यावेळेस तिच्या लग्नाच्या आधी तिचा मोठा भाऊ तोही तिला सोडून गेला. तिच्या लग्नाला जवळजवळ 2 वर्ष झाली. 2ही वर्ष पूर्ण झाले नव्हते, 16च महिने. आणि या 16 महिन्यात तिचं दुर्दैव की तिच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे तिच्या जवळचे सर्वच व्यक्ती तिला सोडून गेल्या. नियती एखाद्याच्या नशिबात कसा खेळ मांडते पहा ना. पण या 16 महिन्यामध्ये तिच्या संसारवेलीवर एक कळी उमललेली होती, ती मनोरमा. मग तिला घेऊन आपली रमा महाराष्ट्रात आली. रमाबाई ज्यावेळीस महाराष्ट्रात आली तर त्यावेळीस तिने आपल्या हिंदू स्त्रियांसाठी कार्य सुरू केले. ज्यावेळीस ती वडिलांबरोबर भारत भ्रमण करत होती त्यावेळीस भारतातील स्त्रियांची परिस्थिती तिने जवळून पाहिलेली होती. आपल्या भारतातील स्त्रियांवर किती अन्याय अत्याचार केला जातोय, त्यांचे किती हाल केले जातात, त्यांच्यावर किती अन्याय केला जातोय. शिक्षणापासून तर त्यांना दूर ठेवलं जातच आहे. आणि त्यामुळे तिने आता स्त्रियांसाठी कार्य करायला सुरुवात केली. आणि या कार्याचा शुभारंभ म्हणजे बिन बोबाडाच्या सभा. आता तुम्ही म्हणसाल ह्या कसल्या सभा? अगं, त्यावेळी स्त्रियांनी शिक्षण घेणे किंवा स्त्रियांसाठी कार्य करणे समाजाला कुठं मान्य होतं. आणि मग रमाबाई तर स्त्रियांसाठी कार्य करत होत्या. मग स्त्रियांसाठी ज्या ज्या सभा होत्या त्या उघडपणे घेता येत नव्हत्या, मग गपचूप घेतल्या जात. आणि त्यावेळीस मग ह्या गपचूप घेतल्या जात म्हणून यांना बिन बोबाट्याच्या सभा असं म्हटलं जाऊ लागलं. याच सभेचं रूपांतर पुढं आर्य महिला समाज या संस्थेमध्ये झालं.
आणि रमाबाईने आपल्या भारतातील स्त्रियांसाठी कार्य सुरू केलं. आपल्या भारतातील स्त्रियांना त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे, अत्याचार आहे, हा जणू एखाद्या अलंकाराप्रमाणे सांभाळत होत्या, म्हणजे मिरवत होत्या. त्यांना म्हणजे ते दुःख किंवा आपल्यावर होणारा अन्याय याबद्दल त्या काही बोलतच नव्हत्या. त्यावेळीस रमाबाईने या स्त्रियांच्या जीवनामध्ये दुःख कमी करून आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्यावेळीस रमाबाई कलकत्त्याला होती त्यावेळीस तिने एक पुस्तक लिहिलेलं होतं, स्त्री धर्म नीती. आणि त्याच्या जेवढ्या प्रती निघाल्या ना तेवढ्या सगळ्या प्रती खपल्या. आणि यातून जो पैसा गोळा झाला त्या पैशाचा उपयोग रमाबाईने इंग्लंडला जाण्यासाठी केला. आता तुम्ही म्हणसाल इंग्लंडला का गेली? तर रमाबाईची एक इच्छा होती, ती होती की वैद्यकीय शिक्षण घेणे. आणि हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीच ती इंग्लंडला गेली. जाताना तिने आपल्या मुलीला म्हणजे मनोरमालाही बरोबर घेतलेलं होतं आणि त्याचबरोबर एक महाराष्ट्रीयन स्त्रीलाही बरोबर घेतलेलं होतं. तर ती इंग्लंडला गेल्यानंतर तिथं 2-3 वर्ष झाली, परंतु तिला काही तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताच आलं नाही, घेताच आलं नाही. पण त्याच वेळीस आपल्या महाराष्ट्रातून अमेरिकेमध्ये एक स्त्री गेलेली होती बरं का, आपली आनंदीबाई. तीही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीच गेलेली होती. आणि अमेरिकेमध्ये आपल्या या आनंदीबाई जोशींचा आता पदवीदान समारंभ होता. त्यावेळीस त्या अमेरिकेतील त्या महिला विद्यापीठाने रमाबाईंना आमंत्रित केलं. कशासाठी? तिच्या हस्ते रमाबाईला ही पदवी त्यांना द्यायची होती. आणि पंडिता रमाबाईंच्या हस्ते आनंदीबाईंना ही पदवी देण्यात आली. त्यावेळीस आनंदीबाईंना आणि रमाबाईंना किती आनंद झाला असेल ना ग. त्या दोघींनी किती गप्पा मारल्या असतील. काय असेल त्यांच्या गप्पांचा विषय? हाच ना, आपल्या भारतातील महिला, त्यांच्यावर होणारे अन्याय, या समाजातील चाली रीती रूढी परंपरा. त्या दोघींनीही त्यावेळेसच निश्चय केला होता की आपलं सारं जीवन आपल्या भारतीय स्त्रियांसाठीच आपण व्यथित करायचं. त्या दोघींनाही समाजातील विरोधाची कल्पना होतीच, पण त्या विरोधाला त्या जुमानणाऱ्या नव्हत्या. बाई ज्यावेळेस इंग्लंडला जात होत्या ना त्यावेळेस त्यांनी अजूनही एक पुस्तक लिहिलेलं होतं आणि ते पुस्तक होतं दी हायकास्ट हिंदू वुमन. नंतर रमाबाई अमेरिकेतून भारतात आल्या. बरं, इंग्लंडमध्ये ज्यावेळेस रमाबाई होते ना त्यावेळेस तिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला बरं का. तिनं आणि तिच्या मुलीनं दोघींनीही ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आणि समाजात आता तर तिच्या विरुद्ध प्रहारच केला जाऊ लागला. तिचे धर्मांतर आपल्या समाजाला आवडलं नाही. लोकमान्य टिळक जे केसरीचे आणि मराठीचे संपादक होते त्यांनी तर या वर्तमानपत्रातून तिच्यावर अतिशय प्रहार करायला सुरुवात केली, टीका करायला सुरुवात केली. यावेळीस तिला मदत कोणी केली असेल तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. समाजातून तिच्यावर टीका होत होती, प्रहार केले जात होते, परंतु याला ती घाबरली नाही. अमेरिकेतून ती भारतात ज्यावेळेस आली त्यावेळीस आपलं महिलांसाठी जे कार्य आहे ते कार्य तिने सुरूच ठेवले. ती आपल्या कार्यापासून विचलित झाली नाही किंवा या समाजाच्या विरोधामुळं आपलं कार्य तिनं थांबवलं सुद्धा नाही. तिनं वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या. शारदा सदन, कृपा सदन, मुक्ती सदन, सदानंद सदन अशा संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत भारतातील ज्या महिला आहेत त्या महिलांना शिक्षण देणे, निर्भय बनवणे, त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभा करणे, स्वावलंबी बनवणे यासारखं कार्य त्यांनी सुरू केलं. त्यांच्या शारदा सदन या संस्थेतील एक स्त्री गोदूताई जोशी, जिला आपण बयाबाई म्हणून ओळखतो, बया कर्वे. तुम्हाला महर्षी धोंडो केशव कर्वे हे माहीतच आहेत, ज्यांनी स्त्रियांसाठीच कार्य केलेलं आहे. तर त्यांनी जो विधवा विवाह केला होता ना तो
याच शारदा सदनमधील या गोदूताईशी केलेला होता आणि नंतर तिचं नाव बया कर्वे असं झालं. तर अशी ही आपली रमा, की जिनं भारतीय स्त्रियांसाठी समाजाच्या विरोधाला न जुमानता कार्य केलं, कार्य सुरू ठेवलं. तिच्या जीवनामध्ये एवढे दुःख आले, दुःखाचे पहाड उभा राहिले, परंतु ती आपल्या कार्यापासून विचलित झाली नाही. आपलं कार्य तिनं पुढं सतत चालूच ठेवलेलं आहे. आणि त्यामुळेच तिच्या या कार्यामुळे सरोजिनी नायडू तिच्या कार्याबद्दल काय म्हणतात, तिच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील संत महिलांमध्ये तिला स्थान मिळू शकते. आणि तिच्या कार्यामुळेच म्हणजे तिने स्त्रियांसाठी जे कार्य केलं म्हणून तिला महाराष्ट्राची तेजस्विनी म्हणून आपण ओळखतो. आता तुम्ही म्हणत असाल, आज हा का मी घाट घातला असेल? अगं, आता सध्या नवरात्राचा उत्सव सुरू आहे ना, म्हणजे या उत्सवामध्ये स्त्री शक्तीचा जागर केला जात आहे. ठिकठिकाणी म्हणजे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जात आहे. आणि मलाही वाटलं, चला आपणही आपल्यासाठी जिनं कार्य केलं तिच्या संदर्भात तुमच्याशी गप्पा मारूया. आणि म्हणून मग आज मी रमाबाई संदर्भात म्हणजे तिच्या कार्यासंदर्भात तुमच्याशी गप्पा मारल्या. आवडल्या ना तुम्हाला ह्या गप्पा? चला तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका स्त्रीच्या कार्यासंदर्भात गप्पा मारायला. धन्यवाद.